नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहे आंबट वरण. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर 1 तांब्या मी पाणी घालत आहे. त्यानंतर आपण आता इथे अर्धा चमचा हळद टाकणार आहे. हळद टाकल्यानंतर मी इथे 1 वाटी स्वच्छ तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे. आता आपण ती कुकरमध्ये टाकून घेऊया. सर्व डाळ कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे. आपण आता त्याला झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. म्हणजेच आपली तुरीची डाळ छानपैकी आपली शिजल्या गेली पाहिजे. त्यानंतर मी इथे छोट्या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये आपल्याला चिंचेचे 5 ते 6 तुकडे त्यामध्ये टाकून घेणार आहे. चिंच पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला अर्धा घंटा चिंच भिजू घालायची आहे. त्यानंतर आपण आता पुढची स्टेप बघूया. इथे मी सर्व साहित्य घेतलेले आहे. इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, लसूण अद्रकची पेस्ट, थोडासा गूळ घेतलेला आहे, 1 टमाटर बारीक कापून घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरा टाकलेला आहे. जिरा छानपैकी तडतडत आहे. आता आपण हिरवी मिरची त्यामध्ये टाकून घेणार आहे. हिरवी मिरची टाकल्यानंतर आपण लसूण अद्रकची जी पेस्ट आहे ती त्यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला लसूण अद्रक आणि हिरवी मिरची जी आहे ती छानपैकी सगळ्यात पहिले परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे त्यामध्ये घालणार आहे. कांदा घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला छानपैकी लालसर होईपर्यंत आपल्याला कलसून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे किसलेले जे खोबरं आहे त्यामध्ये टाकून घेत आहे. ते सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. सर्व जो मसाला आहे आपला छानपैकी परतलेला आहे. आता आपण त्यामध्ये मसाला घालूया. इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धनिया पावडर, 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि 1.5 चमचा मी रवी मसाला घेतलेला आहे. आता आपण हे सर्व टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे बारीक चिरलेले जे टमाटर आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण चिंचेचं जे पाणी केलेलं होतं ते आपण आता मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे. मसाल्यामध्ये टाकून घेतल्यानंतर सर्व मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आपण बारीक केलेला जो गूळ आहे तो आता मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व एकजीव करून घेऊया. इथं आपण बघू शकता चिंचेच्या पाण्याने आणि गुळाने छानपैकी एकदम मस्त लाल तरी आलेली आहे. इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. इथं आपला मसाला एकदम परफेक्ट झालेला आहे. आता आपण त्यामध्ये शिजलेली जी डाळ आहे ती त्यामध्ये टाकून घेणार आहे. शिजलेली डाळ टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता कुकरमध्ये आपण थोडंसं पाणी आपण अजून टाकून घेणार आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला आता अजून एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता, कारण की तुम्हाला थोडी घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता किंवा पतली करायची असेल तर तुम्ही
अशा पद्धतीने बनवू शकता। आता आपण त्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मी मोठा मीठ घातलेला आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण हे आंबट, गोड, तिखट अशा पद्धतीने हे वरण बनवलेलं आहे। हे वरण खाण्यासाठी खूप टेस्टी लागते। बट्ट्यांसोबत, भातासोबत किंवा पोळीसोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता। इथं आपल्या वरणाला छानपैकी उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती। धन्यवाद।